लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. तुम्ही सर्वजण 3,000 रुपयाची वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो. हो, वाटप सुरू झाली. 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता. शेवटी वाटप सुरू झाली बहिणींनो. सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. चला पटापट पटापट या व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो. हे बघा, जानेवारीचा हप्ता आल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होते फेब्रुवारीच्या हप्त्याची, 20वा हप्त्याची. परंतु आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण आणि त्यासोबत मार्च महिन्याचे 1500 रुपये पण. फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळून 3,000 रुपये वाटप सुरुवात झाली. हे बघा, आज ना काही जिल्ह्यात वाटप झालेले आहे. म्हणजे जवळपास 28 जिल्हे जिथे ही वाटप करण्यात आलेले आहे. बाकीचे जे जिल्हे उरलेले आहेत त्या जिल्ह्यात उद्या हप्ता येईल, उद्यापर्यंत येऊ शकतो. परंतु आज 28 जिल्ह्यात वाटप करण्यात आलेले आहे. आणि आज प्रचंड या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. हो, कारण 2 हप्ते एकत्र. चला सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच टॉप कामाच्या बातम्या पण आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व सांगतो तुम्हाला आता. तर लाडक्या बहिणींनो, हे बघा, 20वा हप्ता हा फेब्रुवारीचा हप्ता आहे. या हप्त्याची तुम्ही वाट बघत होते. आज येईल, उद्या येईल, परंतु हप्ता काही जमा होत नव्हता तुमच्या खात्यामध्ये. परंतु आता या हप्त्यासोबत 21वा हप्ता पण वाटप करण्यात आला. चला सांगतो सर्व, किती बहिणींना आले काय नाही सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. हे पहा, काही बहिणी बँकेत गेल्या होत्या. तुम्हाला एक माहिती देतो मी. ओके, त्या बहिणी बँकेत गेल्या. बँकेत गेल्यानंतर त्यांचं बँकेचं जे काही पासबुक आहे ते पासबुक त्यांनी चेक केलं. म्हणजे आपण चेक करतो ना की बॅलन्स किती आहे, पैसे किती आहेत खात्यामध्ये, ते त्यांनी चेक केलं. आणि त्या बहिणींनी हे बघा, लाडकी बहीण योजनेचे 3 महिन्यापासून पैसे काढले नव्हते. त्यांना दर महिन्याला 1500 रुपये येतात, बरोबर. दर महिन्याला 1500 रुपये येतात. 1500 असे 3 महिन्याचे 4,500 रुपये त्यामध्ये संगवलेले आहेत, असं त्या बहिणींना वाटत होतं की आमचे तर हप्ते येतच आहे, काही टेन्शन नाही. त्या बहिणी बँकेत पैसे काढायला गेलेच नाही 3 महिन्यापासून. मग अचानक एका दिवशी, म्हणजे एकत्र आम्ही 3 महिन्याचे पैसे काढू असं त्या बहिणींना वाटू लागलं. आणि त्या बहिणी 4,500 रुपये काढण्यासाठी गेले मग बँकेत. म्हणजे 3 महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3 महिन्याचे एकत्र ते पैसे काढण्यासाठी गेले. परंतु त्यांच्या खात्यामध्ये बॅलन्स होतं 0. हो, कारण त्या बहिणींचा हप्ता 3 महिन्यापासून बंद झालेला आहे, ते त्यांना माहीतच नव्हतं. त्यानंतर त्या बहिणी फार टेन्शनमध्ये आल्या आणि त्या बहिणी म्हणजे फार निराश झाल्या की आमचे हप्ते का थांबले, आम्ही दर महिन्याला काढायला पाहिजे होते. परंतु हप्तेच त्यांचे 3 महिन्यापासून थांबलेले होते. कशामुळे? त्या बहिणीने EKYC पण केली होती, सर्व गोष्टी केल्या होत्या, परंतु त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. त्याला एकच कारण होतं, ते म्हणजे EKYCमध्ये चूक करणे. आता EKYCमध्ये चूक म्हणजे जे पर्याय होते ते पर्याय त्यांनी चुकीचे निवडले होते. त्यामुळे त्यांचे हप्ते हे बंद झालेले नाहीत, थांबवलेले आहेत. हो, आता ते हप्ते त्यांना परत मिळणार आहे. आता बघा बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते मिळाले नसतील तर ते तुम्हाला परत मिळणार आहे. परंतु त्यासाठी एक काम करावं लागेल. काय काम करावं लागणार आहे चला सांगतो तुम्हाला. पहा, आता त्या बहिणींचे हप्ते त्यांना परत भेटणार आहेत. 3 महिन्याचे असो या 4 महिन्याचे असो, जेवढी पण तुमची रक्कम थांबलेली आहे ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु तुम्हाला त्या EKYCमध्ये दुरुस्ती करायची आहे. EKYCमध्ये
दुरुस्ती करायची आहे, म्हणजे एडिट करायचा आहे तो फॉर्म तुम्हाला परत KYCचा, आणि त्यामध्ये जे पर्याय आहेत ते पर्याय तुम्हाला बरोबर करायचे आहेत. आता हे कसं कराल, हे बघा, तुम्हाला जायचं आहे ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती, जिथे तुम्ही पहिले KYC केली होती तिथे जायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, ओके करायचं आहे. तिथे तुम्हाला पर्याय येतील, जे पर्याय येतील ते बरोबर करून घ्या. ओके, बरोबर करून घ्या आणि ते व्यवस्थित वाचा. पहिले काय लिहिलं आहे त्यामध्ये ते वाचून तुम्ही जे पर्याय आहेत ते बरोबर टिक मार त्यावरती करा, ओके करा. सक्सेसफुली तुमची KYC तिथे एडिट होऊन जाईल, दुरुस्ती होऊन जाईल. त्यानंतर तुमचे जेवढे पण हप्ते असतील, मग तुमचे 4,500 असो की 6,000 असो, 4 महिन्याचे जेवढे पण हप्ते तुमचे थांबलेले असतील ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. ओके, शासनानेच सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी दुरुस्ती करून घ्या म्हणून. 31 मार्चपर्यंत तुम्हाला दुरुस्ती करण्याचा ऑप्शन आहे. लवकरात लवकर करून घ्या ज्यांची बाकी असेल त्यांनी. आता 20वा 21वा हप्ता 3,000 रुपये वाटप, 3,000 रुपये वाटपबद्दल आता जी माहिती आलेली आहे, चला ती माहिती समजून घेऊया. चला, लाडक्या बहिणींनो, आता फारच महत्त्वाची माहिती आपण इथे बघणार आहोत. हे पहा, तुम्हाला डायरेक्टली माहिती मी देतो. हे बघा, तर महाराष्ट्रातील, हे बघा, महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी, हे बघा, महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी, एक मिनटं, हां, हे पहा, महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावर एप्रिल महिन्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत. बघा बघा, काय माहिती आहे, लाखो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आणि ती आनंदाची बातमी काय आहे की एप्रिल महिन्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे वाटप सुरुवात झाली का, मग या महिन्यात भेटणार की नाही. मग एप्रिल महिना का म्हटलेला आहे ते तुम्हाला पुढे समजेल. व्हिडिओ पूर्ण बघा पहिले. आणि एप्रिल महिन्यात मिळेल तर मग एप्रिल महिन्याच्या कोणत्या तारखेला हप्ता मिळेल, आणि काही बहिणींना हप्ता वाटप झाला का, काही बहिणींचे मागील हप्ते थांबलेले आहेत ते पण त्यांना मिळाले का, सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ नका. हे बघा, पण काही महिलांना 1,500 रुपयाचा हप्ता जो आहे, लाभ जो आहे, तो कायमचा बंद होणार आहे. कुणाच्या खात्यात पैसे येणार आणि कुणाचा लाभ बंद होणार आहे, याचे कारण काय आहेत याबाबत चला जाणून घेऊया माहिती. तर लाडकीच्या खात्यात 3,000 एकत्र जमा होणार. जानेवारी 2026 नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपयाचा लाभ जमा झालेला नाही, पण आता एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र 3,000 जमा होणार आहेत. होय, फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा जो काही लाभ आहे, तर हा लाभ एकाच वेळी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच सरकारकडून 2 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. ओके, मी तुम्हाला पहिले पण बोललो होतो की तुम्हाला 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळू शकतात. आता या संदर्भात जे काही चर्चा तर होतीच, परंतु या संदर्भात आता कन्फर्मेशन जास्त मिळत आहे की 3,000 रुपये मिळतील. आता भरपूर या संदर्भात माहिती मिळत आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेचे 3,000 खात्यात कोणत्या तारखेला जमवणार, चला ती माहिती जी आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत. तुम्ही याच माहितीची संपूर्ण जण वाट बघत आहेत. वाटप सुरुवात, ओके, वाटप सुरूबद्दल महत्त्वाचं अपडेट आहे. आता हे बघा, जरी अजून कोणाच्या खात्यामध्ये जरी हप्ता जमा झाला नसेल, परंतु आता वाटप सुरुवात होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की हप्ता वाटप झाला, तर आता सुरुवात होणार आहे काही बहिणींना वाटपची. ओके, आणि सर्व बहिणींना हप्ता मिळेल असं नाही की काही बहिणींना मिळेल आणि काही बहिणींना मिळणार नाही असं नाही, सर्व लाडक्या बहिणींना मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघत सांगतो तुम्हाला त्याबद्दल माहिती. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की वाटप सुरुवात झाली, 28 जिल्ह्यात वाटप सुरुवात झाली असं मी तुम्हाला काही माहिती दिली सुरुवातीला. परंतु ही वाटप, आता बघा, ही वाटप कोणत्याही क्षणी सांगता येत नाही. आता पण होऊ शकते लवकरात लवकर, परंतु आता अजून एक माहिती मिळत आहे. जरी आता या मार्च महिन्यात जरी हप्ता वाटप झालाच नाही, बरं, आता बघा, अपेक्षित आहे याच महिन्यात हप्ता येण्याचे चान्सेस आहेत. सांगता येत नाही हप्ता कोणत्या क्षणी याच महिन्यात येईल, सांगता येत नाही पुढील 1-2 तासामध्ये पण हप्ता येऊ शकतो. काही बहिणींना वाटप आता सुरुवात पण झाली असेल.
असं पण होऊ शकतं. जरी या महिन्यात हप्ता आलाच नाही तर आता नवीन माहिती दिलेली आहे समोर. हे बघा, 3,000 रुपये खात्यात कोणत्या तारखेला जमा होणार, मग चला त्याबद्दल. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी तरतूद करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे जमा होतील. मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिलच्या आधी सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. बघा काय माहिती आहे, 15 एप्रिलच्या आधी म्हणजे 15 तारखेच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. आणि एक अपडेट ही मिळत आहे आणि दुसरी अपडेट अशी आहे की गुढीपाडवाच्या पहिलेच, हे बघा, गुढीपाडवाच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार, तर असं बोललं जात आहे. तर मग आता गुढीपाडवाच्या निमित्ताने शासन तुम्हाला 3,000 रुपये वाटप करतं की 15 एप्रिलच्या पहिले वाटप करतं हे बघणं फार गरजेचं आहे. ओके, जरी अजून वाटप सुरुवात झालं नसेल तर काही टेन्शन घेऊ नका, वाटप कोणत्या क्षणी होऊ शकते. जरी गुढीपाडवाचं निमित्त शासनाला जरी तुम्हाला 3,000 रुपये द्यायचे असतील, हप्ता द्यायचा असेल 2 महिन्याचा, फेब्रुवारी मार्च महिन्याचा 20वा-21वा हप्ता जर द्यायचा असेल तर तो गुढीपाडव्याच्या पहिलेच म्हणजे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, वाटप सुरुवात होऊ शकते. आणि जरी नाहीच झाला मग गुढीपाडव्याच्या निमित्ताने तर मग तुम्हाला हप्ता 15 एप्रिलच्या आधी मिळेल, म्हणजे एप्रिल महिन्यात मिळू शकतो. मग 1 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान 2 हप्ते एकत्र. आलं लक्षात? पुढे बघा, आता महत्त्वाचं माहिती बघा, कोणत्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपयेचा लाभ बंद होणार आहे. भरपूर बहिणींचा लाभ पण बंद होणार आहे, त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. हे बघा, राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती आणि या काळात अनेक महिलांनी KYC केली खरी, पण त्यामध्ये चुका झाल्या. त्यामुळेच सरकारने चुका दुरुस्त करण्यासाठी अखेरची संधी दिली. 31 मार्च 2026 पर्यंत KYCमध्ये काही चूक झाली असेल तर दुरुस्त करता येते. आता 31 मार्च नंतर ज्या महिलांनी KYC केलेली नाही अथवा अपात्र असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे. हे बघा, ओके, तर सरकारकडून आलेल्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीनंतर 10 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा लाभ वितरित केला जाणार आहे. पण ज्या महिलांची KYC झालीच नाही अथवा ज्यांनी केलीच नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. बघा, त्यामुळे 31 मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. या तारखेच्या पहिलेच तुम्हाला KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. पहा आता पुढे महत्त्वाची माहिती. आता इथे काय म्हटलेलं आहे, 10 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान तुम्हाला 3,000 रुपये 2 महिन्याचे फेब्रुवारी आणि मार्च हप्ता वाटप होईल. परंतु ज्या बहिणींनी KYC केलेलं आहे सक्सेसफुली, ज्यांना मागील हप्ते मिळाला त्यांनाच हप्ता मिळेल आणि ज्यांनी KYC दुरुस्ती केली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. बरं, असं पण म्हटलेलं आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र कोण ठरणार आहे आणि अटी काय आहेत बघा. लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार सर्व अर्जाची सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे जे काही लाभार्थी, पुरुष लाभार्थी, एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात 4 चाकी वाहन असलेल्या महिला, 21 वर्षाखालील व 65 वर्षावरील महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. महिला लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची हे नावे वगळण्यात येणार आहे. ओके, अशा बहिणींचा हप्ता हा बंद करण्यात आला आहे. आता बघा, भरपूर बहिणीने मला प्रश्न विचारला आहे, त्या प्रश्नांची उत्तर पण देतो. आता 5 मंथ होऊन गेले तरी पैसे आले नाहीत. अंगणवाडी ताईकडे डॉक्युमेंट दिले, 2दा KYC झाली, कधी पाठवा दादा. हे बघा, तुमचे KYCमुळे प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही दुरुस्ती करून घ्या. दुरुस्ती केल्यानंतर तुमचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर बघा, नागपूर में हमें तो नाही आहे, तर आता हप्ता कोणत्या क्षणी येईल काही टेन्शन घेऊ नका. हप्ता वाटप होणार आहे लाडक्या बहिणींनो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 5 महिन्याचे मिळाले नाहीत. आता बघा, फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये अजून आले नाहीत, ते आता जमा होणार आहेत, ते तर सोडा. परंतु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे 3 महिन्याचे तुमचे 4,500 बाकी असतील तर ते तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. तुम्ही पहिले KYC दुरुस्ती करून घ्या. ओके, चला ठीक आहे. या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिली आहेत. लाडक्या बहिणींनो बघा, हप्ता मी तुम्हाला सांगतो आता हप्त्याबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती आहे. हे बघा,
गुढीपाडव्याच्या निमित्त जरी शासनाने तुम्हाला 3,000 रुपये वाटप केले तर खूप बरं होईल. आणि जरी नाहीच झाली गुढीपाडव्याच्या पहिले वाटप तुमच्या खात्यामध्ये तर मग तुम्हाला हप्ता मिळणार आहे 10 ते 15 एप्रिल दरम्यान 3,000. म्हणजे 3,000चं नियोजन सांगितलं जात आहे. आता अधिकृत माहिती शासनाकडून या संदर्भात स्पष्ट झालेलं नसेल तरी वरून माहिती आलेली आहे की 3,000 रुपये वाटप होणार आणि यामध्ये आता दम वाढत आहे की वाटप होऊ शकते एवढी 3,000ची 2 महिन्याची. बघू आता हप्ता आल्यावर कळेलच. ज्यांना कोणाला हप्ता आला त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला हप्ता आला म्हणून. ओके, चला तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. आणि आता ज्या टॉप बातम्या आहेत ना गॅस सिलेंडरबद्दल किंवा इतर महत्त्वाच्या घडामोडी टॉप कामाच्या बातम्यात लाडक्या बहिणींनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुमच्यासाठी फारच महत्त्वाची माहिती आहे. चला आता जाणून घेऊया सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या टॉप बातम्या. पहा, चला पहिलीच बातमी तुम्ही इथे बघू शकता. तर बातमी काय आहे तर घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हे बघा पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. या लोकांना सिलेंडर मिळणार नाही. बघा महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती गॅस वापराबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस PNG कनेक्शन आहे त्यांना आता घरगुती LPG सिलेंडर ठेवता येणार नाही. ओके, तसेच अशा ग्राहकांना नवीन LPG कनेक्शन घेण्यास किंवा सिलेंडर रिफिल मिळवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार ज्यांच्याकडे सध्या PNG आणि LPG अशी दोन्ही कनेक्शन आहेत त्यांनी त्यापैकी LPG कनेक्शन तात्काळ परत करावे. तसेच अशा ग्राहकांनी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या किंवा त्यांच्या वितरकांकडून LPG सिलेंडरचे रिफिलही घेऊ नये असं स्पष्ट करण्यात आले आहे. ओके, LPG पुरवठा नियमात सुधारणा. आता LPG पुरवठा नियमात सुधारणा काय करण्यात आलं आहे बघा. केंद्र सरकारने हा निर्णय LPG पुरवठा आणि वितरण नियमन आदेशामध्ये सुधारणा करत घेतला आहे. सुधारित नियमानुसार ज्या घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायूचे कनेक्शन उपलब्ध आहे त्या घरांना घरगुती LPG कनेक्शन ठेवण्यास परवानगी राहणार नाही. अधिसूचनेत हे बघा अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की PNG कनेक्शन असलेल्या व्यक्तींना घरगुती LPG सिलेंडर ठेवता येणार नाही किंवा सरकारी तेल कंपन्यांकडून त्यांचे रिफिल घेता येणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना त्यांचे LPG कनेक्शन परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्व परिस्थितीचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन पुरवठ्यावर अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीमुळे इंधन व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होर्मुझ समृद्ध धुनीबाबत इराणची भूमिका. आता दरम्यान PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी होर्मुझ समृद्धी धुनीतून भारतीय जहाजांना प्रवास करण्याची परवानगी दिल्याची माहिती दिली आहे. भारत आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन भारत आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की सुरुवातीला काही संवादातील अडचणी होत्या मात्र आता दोन्ही देश परस्पर सहकार्य करत आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की काही भारतीय जहाजांना होर्मुझ समृद्ध धुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र सध्या नेमकी किती जहाजे या मार्गाने गेले आहेत याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही. ओके, आता ग्राहकांवर होणारा परिणाम बघा. ग्राहकांवर होणार परिणाम. केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम विशेषतः
महानगरमध्ये राहणाऱ्या ग्राहकांवर होऊ शकतो, जिथे मोठ्या प्रमाणावर PNG सुविधा उपलब्ध आहे. अशा ग्राहकांना आता LPG सिलेंडरचा पर्याय बंद होणार असून त्यांना केवळ पाईप गॅसवरच अवलंबून राहावे लागणार आहे. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा, बातमी नंबर 2. चला बातमी नंबर 2 आहे. भारताला तेलाच्या किमतीपेक्षा सर्वात मोठा धोका कशाचा आहे? एका झटक्यात भारताची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते. जाणून घेऊया. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. होर्मुझच्या समृद्धी धुनीतील हे बघा, होर्मुझच्या समृद्ध धुनीतील एक मिनटं हां तर बघा, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. होर्मुझच्या समृद्ध धुनीत तेल, गॅस, इतर जे काही तसेच इतर वस्तूंच्या महत्त्वाच्या वस्तूंच्या वाहतूक करणारे शेकडो जहाजे अडकले आहेत आणि या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. जगात मोठ्या प्रमाणात तेल संकट निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे आणि संपूर्ण जगाला याची झळ बसली आहे. भारताला तेलाच्या किमतीपेक्षा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे, तो गॅस टंचाईचा. भारतात तीव्र गॅस टंचाई निर्माण झाली आहे. लवकरात लवकर ही समस्या दूर न झाल्यास एका झटक्यात भारताची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊया हे गॅस टंचाईचे संकट किती भयावह आहे. पश्चिम आशियातील संघर्ष सुरूच राहिला तर भारताला कच्च्या तेलाच्या कमतरतेपेक्षा द्रवीभूत नैसर्गिक वायू अर्थात LNG हे बघा, द्रवीभूत नैसर्गिक वायू अर्थात LNG गॅस पुरवठ्याचा व्यत्ययाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. होर्मुझच्या समृद्ध धुनी देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक प्रमुख दबाव बिंदू ठरू शकतो, असा इशारा श्रीराम ॲसेट मॅनेजमेंटच्या अहवालात देण्यात आला आहे. द इराण क्रायसिस इट्स इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया अँड मार्केट्स अशा शीर्षकासह हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. गॅस तुटवडा भारतासाठी मोठं संकट आहे. हे बघा, भारतासाठी LNG पुरवठ्याचा धोका तेलपेक्षाही गंभीर आहे. कच्चे तेल भारताला इतर प्रदेशांमधून मिळू शकते, मात्र गॅस आयातीचे पर्याय अत्यंत मर्यादित आहेत. भारत आपल्या ऊर्जा पुरवठ्यासाठी होर्मुझच्या समृद्ध धुनीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. LNG आयातीपैकी सुमारे 55 ते 65% आयात होर्मुझच्या समृद्ध धुनी मार्गातूनच होते. भारताच्या गॅस आयातीपैकी सुमारे 40% आयात एकटा कतार करतो आणि या क्षेत्रात दीर्घ काळापर्यंत व्यत्यय आल्यास पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होऊ शकतो. चला ही बातमी समजली. आता बघणार आहोत आपण बातमी नंबर 3, शेवटची बातमी. चला शेवटची बातमी बघा, बातमी नंबर 3. चला बातमी नंबर 3 आहे. प्रत्येक वर्षी वीज दर कमी होणार, मुख्यमंत्र्यांकडून गुड न्यूज. हे बघा, वारीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि काय बातम्या, चला समजून घेऊया. पूर्वी विजेचे दर प्रत्येक वर्षी 9% वाढायचे, मात्र 2025 ते 2030 या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी विजेचे दर हे 1.2% कमी होणार आहेत. घरगुती विजेसाठी आज जो दर आहे तो 2030 मध्ये 26% दर, औद्योगिक उपयोगासाठी लागणाऱ्या विजेचा दर 9% कमी झालेला असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली. तर बघा, एनर्जीच्या अतिरिक्त बुटिबोरी औद्योगिक क्षेत्रातील सोलर इन्गॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि यावेळी व्यासपीठावर वारी एनर्जीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर हितेश दोशी, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, वारी एनर्जीचे संचालक किरीट दोशी,
संचालक पंकज दोशी, माजी खासदार अजय संचेती, अजय संचेती, वीरेन दोशी यांची उपस्थिती होती. अपारंपरिक ऊर्जेचा क्षेत्रातील प्रगतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माहिती दिली की आज भारत सर्वात वेगाने पारंपरिक ऊर्जेकडून अपारंपरिक ऊर्जेकडे वळणारा देश ठरत आहे. पूर्वी आपण चीनमधून सोलर मॉड्यूल, वेफर, इनगॉट आयात करायचो. आता तसे राहिलेले नाही. मुख्यमंत्री सौरवाहिनी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची 16,000 मेगावॅट विजेची गरज पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 5,000 मेगावॅट क्षमता निर्माण झाली असून वर्षाअखेरपर्यंत हा आकडा 14,000 मेगावॅटवर पोहोचेल, अशी माहिती देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी थर्मल पॉवरद्वारे होणारे जे काही प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी 300 कोटी झाडे लावावी लागली असती, मात्र सौर ऊर्जेमुळे एकही झाड न लावता हे प्रदूषण रोखणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे सौर कृषीपंप योजनेअंतर्गत देशातील एकूण पंपापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्रात बसवण्यात आले असून एका महिन्यात सर्वाधिक पंप लावण्याचा जागतिक विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राने नोंदवला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लोक दावोसवर टीका करत असतात, मी त्या टीकेला कामाने उत्तर देत असतो. आज मी 3 प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. त्यात न्यू इरा, क्लिनटेक, ग्रेटा एनर्जी आणि वारी एनर्जीज याचा समावेश आहे. हे 3ही प्रकल्प दावोसच्या माध्यमातून साकारत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. चला, ही बातमी पण फार महत्त्वाची होती. ठीक आहे, या संपूर्ण टॉप कामाच्या बातम्या मी तुम्हाला दिल्या. आणि सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल, लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाची माहिती दिली. म्हणजे मी तुम्हाला 3,000 रुपयेबद्दल माहिती दिली आणि 3,000 रुपयेबद्दल माहिती दिलेली आहे. 20वा हप्त्याबद्दल माहिती दिली आहे. चला ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही, हे यूट्यूब टीमला माहीत आहे आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही, हे यूट्यूब टीमला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. ठीक आहे, धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.